नाशिक जिल्ह्यात आदिवासी बांधव फार्मर आयडी पासून वंचित आहेत। त्यामुळे त्यांना कुठल्याही शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाहीये। वारंवार शासकीय कार्यालयात चक्रा मारण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे। त्यामुळे शासकीय योजनेपासून आदिवासी बांधव वंचित आहेत। जालना जिल्ह्यात यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट झाली। उत्पन्नापेक्षा अधिकचा खर्च, लाल्या रोगाची लागण यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कापूस ऐवजी सोयाबीन लागवडीवर अधिक भर दिला। एकट्या जालना तालुक्यात कापूस लागवडीचं क्षेत्र 5000 हेक्टरनं घटलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील काजळेश्वर परिसरात वाणी किडीनं उच्छाद मांडलेला आहे। नव्यानं उगवून आलेली कपाशीची कोवळी झाडं या किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे फस्त झाली आहेत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कपाशीची दुबार लागवड करावी लागणार आहे। नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कांद्याला मोठा फटका बसतोय। येवला तालुक्यातील पिंपरी इथं शेतकऱ्याच्या चाळीत साठवलेला 500 क्विंटल कांदा खराब झालाय। त्यामुळे हा कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली। त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडलाय। जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सरकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचा पूजन समारंभ संपन्न झालाय। मशीन देखभाल आणि दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर असून ऑक्टोबर महिन्यात गाळप हंगामासाठी विघ्नहर कारखाना सज्ज होणार आहे असं सांगण्यात येत आहे। सोन्याची पंढरी समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यंदा कापसाच्या लागवडीत 25% घट झाली। कापसाला मेहनत, खर्च आणि पाणी या गोष्टी अधिक लागतात, तर बाजारभावासाठी ताटकळत थांबावं लागतं। खानदेशात काळ्या कसदार जमिनीत शेतकऱ्यांनी आपला मोर्चा मका आणि सोयाबीनकडे वळवलाय, तर तूर आणि उडीदचाही प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी केला। जळगावच्या रावेरमधील चिनावल शिवारात अज्ञात माथे फिरून केळीच्या बाग उद्ध्वस्त केल्या। बागेतील सुमारे 3500 केळीचं खोड त्यानं कापून टाकलंय। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान या माथेफिरूला पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी शेतकरी करतायत। पीक पाणी